मंत्री धनंजय मुंडे यांना संतोष देशमुख हत्या प्रकरणात नाहक लक्ष करण्यात येत आहे। तर हत्येपूर्वी आरोपींची मानसिकता सुद्धा तपासावी अशी वक्तव्याने भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्यावर राज्यातून चाहो बाजूने टीकेची झोड उडली आहे। त्यानंतर बाबांना आपली बाजू समजावून सांगण्यासाठी आज देशमुख कुटुंबीय गडावर पोहोचले। त्यांनी महंतांची भेट घेतली। त्यांनी संतोष देशमुख यांच्या खुनामागील खरं कारण आणि आरोपींचा पूर्व इतिहास, त्यांची गुंडगिरी, खंडणीचे प्रकार, कच्चा चिट्टाच महाराजांपुढे मांडला। आरोपींच्या गुन्ह्याचा पाडा वाचून संतोष देशमुख यांचे काय चुकले असा प्रश्न केला। धनंजय देशमुख यांचे आर्त हाक नामदेव शास्त्री यांनी ऐकली। त्यांनी लागलीच भगवानगडात देशमुख कुटुंबाच्या पाठीशी असल्याचं जाहीर केलेलं आहे। तर यावेळी देशमुख कुटुंबाने कधीच जातीवाद केला नाही असे धनंजय देशमुख यांनी सांगितलं। देशमुख कुटुंबियाची जमीन मुंडे कुटुंब 2 पिढ्यापासून कसत आहे, त्याची माहिती त्यांना महंतांना दिली। प्रामाणिकपणे सांगतो, मनोहर मुंडेचे 4 मुले होते, 2 मुले पुण्यात होते, 2 मुले इथे आहेत। त्यांनी जे पिकवलं तेच आम्ही खातो। देशमुख कुटुंबियाने जातीवाद केला असता तर त्यांच्या हत्येनंतर हे दिसलं नसतं। दलित बांधवांना वाचवण्यासाठी गेला असे धनंजय देशमुख म्हणाले। आमची कोणतीही गुन्हेगारी नाही। 15 वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाची या लोकांनी संपर्क साधायला हवा होता। 15 वर्ष सरपंच राहिलेल्या माणसाची या लोकांनी संपर्क साधायला हवा होता। आरोपीवर आतापर्यंत अनेक गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। आरोपींची मानसिकता तपासण्याची गरज आहे। ज्याला आरोपींची बाजू घ्यायची असेल त्याला जातीवादाचा अंश येत नाही, त्याला जातीवादाचा अंश येत आहे। आम्ही सर्व दाखवलं आहे। यांच्या कार्यालयात बसायचे, त्यांच्या गाडीत फिरायचे असे देशमुख म्हणाले आणि हा सर्व प्रसंग ते नामदेव शास्त्री यांना सांगत होते। हा न्यायाचा लढा आहे। अतिशय क्रूर हत्या झाली आहे। प्रत्येक क्षेत्रातील लोक आपल्या सोबत आहेत। राजकीय नेते, संप्रदायाचे लोक आहेत, सामाजिक कार्यकर्ते आहेत, ते आमच्या सोबत आहेत, न्यायाच्या भूमिकेत आहेत। अशा वेळी लोकप्रतिनिधींना जातीवादी म्हणू नका, नाहीतर कोणताच न्यायाच्या भूमिकेत येणार नाही। न्याय मागणाऱ्या लोकप्रतिनिधींना चुकीचं ठरवू नका अशी विनंती धनंजय देशमुख यांनी केलेली आहे। तर यावर महंत नामदेव शास्त्री यांनी काय म्हटलं आहे बघूया। भगवान बाबाला मानणारं कुटुंब आहे। जातीय सलोखा या गावात होता। यापूर्वी किती वेळा गडावर आले आहेत त्यांनी दाखवलं। भगवानगड तुमच्यासाठी कायमही ग्वाही देत आहे असे वक्तव्य नामदेव महाराजांनी केलेले आहे। भगवानगडाला मानणारं कुटुंब आहे। यापूर्वी ते गडावर येत होते। आरोपींची पार्श्वभूमी असलेले पुरावे त्यांनी दिले आहेत। धनंजय यांचं म्हणणं आहे की याला जातीवादाचं स्वरूप देऊ नका। भगवानगड कायम स्वरूपी देशमुख कुटुंबाच्या पाठी उभा राहील। आरोपींची खरी पार्श्वभूमी काय आहे, त्यांच्यावर गुन्हे किती आहेत हे त्यांना दाखवलं आहे। संतोष अण्णांनी किती काम केलं त्यांनी दाखवलं। ते मूळचे बाबाचेच आहेत हे आज कळालं। त्यांची जमीन 3 पिढ्यापासून वंजारी कुटुंब करत आहे। जातीवाद न करता खऱ्या आरोपीला शिक्षा व्हावी हे गादीवरून सांगणं आहे। आम्ही बसून बोलू, त्यांना 2 घास खाऊ घालू, त्यांना प्रसाद देऊ। संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळेल असे महंत म्हणाले। अशा प्रकारे त्यांच्यामध्ये चर्चा झाली होती। नंतर त्यांची मुलगी वैभवी देशमुख यांचं काय म्हणणं आहे बघू। वैभवी म्हणाली, आम्ही बातम्यामध्ये ऐकले माझ्या वडिलांच्या अंगावर इतके वार झाले, त्यांचा एकही अवयव शाबूत ठेवला नाही। त्यांच्या आस्तीमध्ये फक्त 3च हाडे निघाले। आमची मानसिकता काय असेल? आज आमच्या वडिलांचे फोटो बघावे वाटत नाही। मला फक्त एवढेच वाटते की माझ्या वडिलांची हत्या कशी झाली, त्यामागचे कारण काय तेवढे समजून घ्यायला हवे होते। आमची बाजू ऐकायला पाहिजे होती आणि मगच वक्तव्य करायला पाहिजे होतं। गुन्हेगारी वृत्तीमुळे माझ्या वडिलांची हत्या झाली। ज्यांना आरोपींना समर्थन करायचे आहे त्यांनी करावे। आम्ही त्यांच्याबाबत बोलत नाहीत। हे लोक जातीयवाद वाढवत आहेत। माझ्या वडिलांना कधीच जातीवाद केला नाही। जो माणूस दलित व्यक्तीला वाचवण्यासाठी गेला त्याला न्याय मिळण्यात फाटे फुटत आहेत। आम्ही अजूनही दुःखातून सावरू शकलो नाही। त्यांच्या न्यायासाठी आजही झुंजावे लागत आहे। ही घटना घडली, असे पुढे घडू नये, त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असं वैभवी देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर वैभवी देशमुख ह्या स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या मुलगी आहेत आणि अशा प्रकारे महंत नामदेव शास्त्री आणि देशमुख कुटुंबामध्ये चर्चा झाली आहे। तर यावर मी तुमच्या पाठीशी आहे। हा प्रकार समाजातील वाईट लोकांनी केलेला आहे असे देखील नामदेव शास्त्री यांनी म्हटलेलं आहे आणि आरोपींना कोणतंही समर्थन नाही हे सुद्धा त्यांना स्पष्ट केलेलं आहे।